फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स मध्ये फर्स्ट इथर्स म्हणजे डायमेथाइल इथर, डायइथाइल इथर. दे आर इन लिक्विड स्टेट. हायर वन्स आर इन सॉलिड स्टेट, कलरलेस लिक्विड्स. इथर्सला थोडासा प्लेझंट स्मेल असतो स्मेलच्या बाबतीत. अँड मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. बट ॲज कम्पेअर्ड विथ अल्कोहोल्स and as compared with the corresponding alkanes, ethers have low boiling point. इथरचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी असतो. का कमी असतो तर अल्कोहोल्सला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं आणि अल्केन्स जे असतात किंवा करस्पॉन्डिंग अल्केन्स त्यांचा असतानाच बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. त्यामुळं इथर्सचा जो बॉइलिंग पॉईंट आहे करस्पॉन्डिंग वेट, मॉलिक्युलर वेट कन्सिडर केलं करस्पॉन्डिंग अल्कोहोल्सचं आणि करस्पॉन्डिंग अल्केन्सचं, तर त्याच्यापेक्षा कमी मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा इथर्सचा असतो. पण सोल्युबिलिटीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर इथर्स आर सोल्युबल इन वॉटर. अल्कोहोल जसे सोल्युबल आहेत वॉटरमध्ये तसे इथर्स आर ऑल्सो सोल्युबल इन वॉटर बिकॉज दे कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. हायड्रोजन बॉन्ड ते वॉटर बरोबर प्रिपेअर करू शकतात, परफॉर्म करू शकतात. देअरफॉर दे आर सोल्युबल इन वॉटर. परंतु मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत मात्र इथर्समध्ये इंटरनल हायड्रोजन बॉन्डिंग प्रिपेअर होऊ शकत नाही. देअरफॉर दे शो लोअर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ओके, नाउ फिजिकल, हे झाले फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्समध्ये एक दोन प्रॉपर्टीज यावर्षी नवीन इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यापैकी फर्स्ट प्रॉपर्टी आहे लॅबोरेटरी टेस्ट. लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. इथर्स आपण लॅबोरेटरीमध्ये सुद्धा चेक करू शकतो. हाऊ वी कॅन चेक द प्रेझेन्स ऑफ इथर इन लॅबोरेटरी. इथर्स दे विल नॉट रिॲक्ट विथ नॉर्मल ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट्स, डायल्यूट ॲसिड्स अँड अल्कलीज. But ethers, they react with cold and concentrated H2SO4. Any ether, ROR, it react with cold and concentrated H2SO4. सिंपल इथर असेल किंवा मिक्स्ड इथर असेल. Concentrated H2SO4 is used and it is in cold condition. It forms oxonium ion. It forms oxonium ion, that means protonated ether. It is protonated ether. It is also known as oxonium ion. It is also known as oxonium ion. And the formation of oxonium ion, with in presence of cold and concentrated H2SO4 is the presence test for ethers. Laboratory मध्ये आपण हे चेक करू शकतो. It is the first test. Second test, test involving alkyl group in ether. इथर मध्ये जे अल्काइल ग्रुप आहे त्या अल्काइल ग्रुप मध्ये इन्व्हॉल्व होणारी जी इथरची टेस्ट आहे, दॅट इज इथर टेस्ट विच इन्व्हॉल्व्स अल्काइल ग्रुप इन इथर. या इथं काय होतं तर इथर जे आहे, इथर्स आता इथे पर्टिक्युलर घेऊयात आपण इथरचं एक्झाम्पल. इथर्स मे नॉट बी स्टोर्ड इन ओपन प्लेसेस किंवा इथर्स शुड बी स्टोर्ड इन स्टॉपर्ड बॉटल्स, अंबर कलर बॉटल. ते आपल्याला एअरमध्ये ओपन ठेवता येत नाहीत बिकॉज they absorb oxygen from air. Ethers absorb oxygen from air and they form peroxide, corresponding peroxide, and the peroxides are hazardous and they are inflammable.
जे इथरचे पेरॉक्साईड तयार होतात ते हार्मफुल आहेत, घातक आहेत. आणि काय तर ते पटकन फायर कॅच करतात. कधी पेरॉक्साईड तयार होतात? वेन इथर्स आर केप्ट ओपन इन एअर. जेव्हा इथर आपण एअरमध्ये ओपन ठेवतो त्यावेळी इथरमध्ये पेरॉक्साईड तयार होतो. CH3, CH2O, CH2, CH3. It is diethyl ether. When it comes in contact with air, it absorbs oxygen from air and it forms peroxide. तर इथं CH3 हा CH जो आहे इट इज CH आणि दुसरा ऑक्सिजन गेट्स अटॅच्ड टू दिस CH2. या CH2 ग्रुपला किंवा या CH2 ग्रुपला ऑक्सिजन मॉलिक्यूल अटॅच होतो. इथं हा ऑक्सिजन CH2 CH3 आहे असाच. पेरॉक्साईड याचा अर्थच आहे द अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन मोर दॅन द रिक्वायरमेंट. जेव्हा रिक्वायरमेंटपेक्षा जास्त ऑक्सिजन अवेलेबल असतो किंवा त्या कंपाऊंडमध्ये असतो, कंपाऊंडमध्ये बॉन्ड तयार करतो, देन द कंपाऊंड इज नोन ॲज पेरॉक्साईड. इट इज पेरॉक्साईड ऑफ डायइथाइल इथर. पेरॉक्साईड कुणाला म्हणायचं? ज्या कंपाऊंडमध्ये गरजेपेक्षा रिक्वायरमेंटपेक्षा ऑक्सिजनची संख्या जास्त आहे त्या कंपाऊंडला पेरॉक्साईड म्हणायचं. इथं पेरॉक्साईड इथं ऑक्सिजनची गरज नाहीये तरी सुद्धा इथं ऑक्सिजन इन्क्लुडेड आहे किंवा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार होतो जेव्हा इथर्स दे आर केप्ट ओपन इन एअर. देअरफॉर दे फॉर्म पेरॉक्साईड. दीज पेरॉक्साइड्स आर हार्मफुल अँड दे कॅचेस फायर. ओके. देअरफॉर ethers are stored in amber colored stoppered bottles. Okay. Now the next test which involves the bond between carbon and oxygen. Test involving CO bond. त्यातली पहिली टेस्ट आहे reaction with dilute which hot and dilute. रिएक्शन विथ हॉट अँड डायल्यूट H2SO4. ही रिएक्शन यावर्षी बोर्ड एक्झामला मार्च 2020च्या बोर्ड एक्झामला ही रिएक्शन विचारलेली आहे. रिएक्शन विथ हॉट अँड डायल्यूट H2SO4. सिंपल इथर असू दे किंवा मिक्स्ड इथर असू दे कोणताही इथर असेल तरी हॉट अँड डायल्यूट H2SO4 बरोबर जेव्हा रिएक्शन होते कंपल्सरी इट विल फॉर्म द करस्पॉन्डिंग अल्कोहोल म्हणजे ROR. ही अंडरगो हायड्रोलिसिस. It undergo hydrolysis. H2SO4 it is in dilute conditions and heated. When ether it is heated with dilute H2SO4 it will undergo hydrolysis. Hydrolysis means addition of water molecule. इथं हा ब्रेक होतो आणि हा ब्रेक होतो. इथं ऑक्सिजन जिथं आहे तिथं हायड्रोजन अटॅच होतो आणि उरलेल्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच होतो. R ग्रुपला OH ग्रुप अटॅच होतो. Therefore we get ROH and ROH. जर सिंपल इथर असेल तर we get two molecules of same alcohol. जर सिंपल इथर असेल तर we get two molecules of same alcohol. हे सिंपल इथर. जर मिक्स्ड इथर असेल RO R dash plus HOH.
H2SO4 in dilute conditions and it is heated HOH. Here we get mixture of two alcohols ROH plus R-OH. जर सिंपल इथर असेल तर एकाच अल्कोहोलचे दोन मॉलिक्यूल मिळतील आणि जर मिक्स्ड इथर असेल तर दोन वेगवेगळे अल्कोहोलचं मिक्सचर मिळेल. ओके, पण आपल्याला फक्त H2SO4 बरोबर रिएक्शन होते तेव्हा फक्त अल्कोहोलच मिळतं. ठीक आहे, म्हणजे इथं काय रिएक्शन असणार आहे, व्हेन एनी टाइप ऑफ इथर सिंपल इथर और मिक्स्ड इथर रिएक्ट विथ or heated with dilute H2SO4 it give corresponding alcohol. Simple ethers give same alcohol and mixed ether give mixture of alcohols. Now second reaction here. Reaction with PCl5. फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबरची जी रिएक्शन आहे या रिएक्शन मध्ये आपल्याला करस्पॉन्डिंग अल्काइल क्लोराइड मिळतो. जर मिक्स्ड इथर असेल तर मिक्सचर ऑफ टू डिफरंट अल्काइल क्लोराइड आणि जर सिंपल इथर असेल तर मिक्सचर ऑफ ओनली वन टाइप ऑफ अल्काइल क्लोराइड मिळतो. इथं आपण सिंपल इथर जर घेतला म्हणजे ROR plus PCl5 it will give corresponding two molecules of RCl plus POCl3 alkyl chloride. ओके, आणि जर आपण मिक्स्ड इथर घेतलं ROR' plus PCl5. Here we get mixture of two alkyl chlorides RCl plus R'(Cl) plus POCl. Mixture of two different alkyl chlorides. म्हणजे इथं R ग्रुप वेगळा असल्यामुळे आपल्याला मिळताना मिक्सचर सुद्धा दोन वेगवेगळ्या अल्काइल क्लोराइड्सचं मिळतं. ठीक आहे, ही झाली दुसरी रिएक्शन. म्हणजे कोणत्याही प्रकारचा इथर जर असेल तर when it react when it is heated, when it react with or when it is heated with PCl5 phosphorus pentachloride, then it will give corresponding alkyl chlorides. Now the next one, third one, reaction with हायड्रोजन हलाइड किंवा हॅलो ऍसिड्स. इथं HCl, HBr, HI असे तीन प्रकारचे हायड्रोजन हलाइड्स आहेत. त्यापैकी कोणताही हायड्रोजन हलाइड घेतला तर एक अल्काइल क्लोराइड मिळतो आणि दुसरा अल्कोहोल मिळतो. परंतु व्हेन ओनली फॉर HI, इन केस ऑफ HI जर कंडिशन बदलल्या, हॉट HI घेतला असेल तर आपल्याला रिएक्शन प्रॉडक्ट वेगळा मिळतो आणि कोल्ड HI घेतला असेल तर आपल्याला प्रॉडक्ट वेगळा मिळतो. आपण रिएक्शन विथ HI घेऊया इथं स्पेसिफिक. त्यातही पुन्हा हॉट HI बरोबर रिएक्शन घेऊया. हॉट HI बरोबर रिएक्शन असेल आणि सिंपल इथर असेल ROR plus HI heated or in hot conditions we will get two molecules of Ri plus H2O alkyl iodine. इथं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं. आय म्हणजे
आपली आई असं कन्सिडर केलं असेल आपण, तर वेन जर आई चिडलेली असेल, रागावली असेल आणि आईला जर 2 मुलं असतील, तर आई चिडलेली असेल, रागावली असेल तर दोन्ही मुलांना मारेल. ठीक आहे. दुसरं आपण मिक्स्ड इथर्स एक्झाम्पल घेऊया. मिक्स्ड इथर्स मध्ये RO R dash plus twice HI when it is heated it will give mixture of RI plus R dash I plus H2. म्हणजे hot HI in hot condition always give अल्काइल आयोडाईड. सिंपल इथर असू दे किंवा मिक्स्ड इथर असू दे, आपल्याला फक्त अल्काइल आयोडाईडच मिळतो, कारण इन हॉट कंडिशन्स आयोडाईड कंबाईन विथ द R ग्रुप. इथं लक्षात काय ठेवायचं, जर आई चिडली असेल, रागावली असेल तर ती दोन्ही मुलांकडे जाईल, याचाच अर्थ मुलांना मारेल, याचा अर्थ आई दोन्ही मुलांकडे जाईल. ठीक आहे. म्हणजे फक्त आपल्याला अल्काइल आयोडाईड्सच मिळते. जर कोल्ड HI असेल, जर कोल्ड HI असेल तर एक अल्कोहोल आणि एक आयोडाईड मिळतो आपल्याला. एक अल्कोहोल आणि एक आयोडाईड. त्यापैकी जिथं ऑक्सिजन आहे तिथं हायड्रोजन आणि जिथं R आहे तिथं आयोडाईड. तर एक ऑक्सिजन आणि एक आयोडाईड केव्हा मिळेल, जर सिंपल इथर असेल तर प्रश्न येणार नाही आपल्याला कोणता अल्काइल आयोडाईड आहे आणि कोणता अल्कोहोल आहे, याचा काही आपल्याला फरक पडणार नाही, कारण R ग्रुप सेम आहे. परंतु जर मिक्स्ड इथर असेल, इथर जर मिक्स असेल तर आपल्याला एक आयोडाईड मॉलिक्यूल आणि एक अल्कोहोल मॉलिक्यूल मिळतो. मग आयोडाईड मॉलिक्यूल कोणता मिळणार, अल्काइल आयोडाईड कोणता मिळणार आणि अल्कोहोल कोणता मिळणार, याच्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळी ट्रिक वापरावी लागते. ठीक आहे. ही कोल्ड याच्या बरोबर सिंपल इथर्स बरोबर एवढंच असणार आहे, एक आयोडाईड मॉलिक्यूल, अल्काइल आयोडाईड मॉलिक्यूल आणि दुसरा अल्कोहोल मॉलिक्यूल. R ग्रुप सेम असल्यामुळं काही फरक पडत नाही. बट इफ we use mixed ether, इथं आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया. CH3O C2H5. तर याच्यातला जो छोटा आहे अल्काइल ग्रुप, दॅट अल्काइल ग्रुप इट इज अल्काइल आयोडाईड. जो छोटा अल्काइल ग्रुप आहे इट इज अल्काइल आयोडाईड, मिथाइल आयोडाईड. आणि जो मोठा ग्रुप आहे, मोठा ग्रुप म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम संख्या जास्त आहे, C2H5OH, इथाइल अल्कोहोल. इथाइल, मिथाइल, इथर. ठीक आहे. इथं आयोडाईड आणि इथं हायड्रोजन आयोडाईड. मग इथं मी एक्झाम्पल होतं, जर आई 2 मुलं आहेत, आईला एक छोटा एक मोठा आहे आणि बाजारात घेऊन गेली त्यांना फिरायला, तर आई काय करेल, जो छोटा आहे त्याच्याकडे आई जाईल किंवा त्याला कडे येईल. म्हणजे इथं जो छोटा अल्काइल ग्रुप आहे त्याला आयोडाईड अटॅच होईल, म्हणजे तो अल्काइल आयोडाईड तयार होईल. आणि जो उरलेला अल्काइल ग्रुप आहे तो अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल. जर समजा हे पहिलं एक्झाम्पल आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक अल्काइल ग्रुप छोटा आहे, दुसरा मोठा आहे, परंतु ब्रँचिंग आहे, सिंगल ब्रँचिंग आहे या अल्काइल ग्रुपला. इट इज आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. तर अशा कंडिशन मध्ये आयोडाईड काय करेल, अगेन जो छोटा अल्काइल ग्रुप आहे त्याच्याकडे आयोडाईड जाईल, छोट्या अल्काइल ग्रुपकडे आयोडाईड जाईल आणि उरलेला जो ग्रुप आहे तो अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल. therefore we here get CH3I plus CH3 CH4H CH, that is methyl iodide and आयसोप्रोपाइल अल्कोहोल. ठीक आहे. सिंगल ब्रँचिंग असेल तर सुद्धा जो छोटा अल्काइल ग्रुप आहे तो आयोडाईड तयार होईल आणि मोठा अल्काइल ग्रुप आहे तो
अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल. इथं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, 2 मुलं आहेत आईला, एक छोटा आहे आणि दुसरा एका पायाने अपंग आहे, एक ब्रँचिंग आहे. तर काय करेल, एका पायाने तरी चालता येते तुला म्हणून आई काय करेल, पुन्हा छोट्या अल्काईल ग्रुपकडे जाईल. ठीक आहे, किंवा छोट्या मुलाकडे जाईल. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल जे आहे ते मी पुसू. हे बरेच वेळा तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक अल्काईल ग्रुप छोटा आहे आणि दुसरा अल्काईल ग्रुप जो आहे तो डबल ब्रँचिंग वाला आहे. आणि याच्या बरोबर रिएक्शन होते कोल्ड कंडिशन. इथं काय होईल, जो डबल ब्रँचिंगचा आहे त्याच्याकडे आयोडाईड जाईल आणि उरलेल्याकडे हायड्रोजन जाईल, इनव्हर्स होईल. कारण हा एक छोटा मुलगा एक मोठा मुलगा आहे, परंतु या दोन्ही पायाने अपंग आहे, तर आई काय करेल, या मुलाकडे जाईल जो दोन्ही पायाने अपंग आहे त्याच्याकडे. म्हणजे इथं आपल्याला हा छोटा ग्रुप जो आहे तो अल्कोहोल मिळेल आणि डबल ब्रँचिंग वाला जो ग्रुप आहे दॅट इज इंटू आय. म्हणजे इथं आपल्याला मिळेल मिथाइल अल्कोहोल टर्शियरी ब्युटिल आयोडाईड. अशा पद्धतीनं याची रिएक्शन होते. जर आपलं मीटिंग ब्रेक झाली तर एक 5 मिनिटासाठी जॉईन व्हा. रिएक्शन आपल्याला घ्यायची जी या विचारली आणि तीच रिएक्शन नीटच्या एक्झाम मध्ये, या रिसेंट एक्झाम झाली नीटला, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, तर हे झालं. जर ॲनिसल बरोबर जर रिएक्शन झाली, HI ची रिएक्शन म्हणजे अल्काईल अराईल इथर्स जे आहेत त्याची रिएक्शन जर झाली तर काय होतं, इफ अल्काईल अराईल अल्कोहोल, सॉरी अल्काईल, हा अल्काईल आणि अराईल इथर इट इज यूज्ड, देन कंपल्सरी और स्ट्रिक्टली अल्कोहोल, अराईल अल्कोहोल and phenol, compulsory phenol is obtained in this reaction. आणि उरलेला जो ग्रुप असेल तो उरलेला ग्रुप आहे तो आयोडाईड मध्ये कन्वर्ट होतो, फिनॉल आणि हा आयोडाईड. ठीक आहे, तर जेव्हा अल्काईल अराईल इथर आपण यूज करतो त्यावेळी कंपल्सरी आपल्याला फिनॉल फॉर्म होतो आणि उरलेला जो अल्काईल ग्रुप आहे त्याचा आयोडाईड तयार होतो. इथं कोणताही अल्काईल ग्रुप असू दे त्याचा आयोडाईड तयार होतो आणि कंपल्सरी आपल्याला फिनॉल तयार होतो. असं का होतं, कारण ऑक्सिजन आणि ही एरोमॅटिक रिंग जी आहे याच्यामधला हा जो बॉन्ड आहे, द बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड एरोमॅटिक रिंग, इट इज शॉर्टर अँड स्ट्रॉंगर. हा जो बॉन्ड आहे तो शॉर्टर अँड स्ट्रॉंगर आहे. प्लस इट गिव्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी बाय द रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ही बेन्झिन रिंग जी आहे त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चरमुळे या बेन्झिन रिंगला स्पेसिफिक स्टॅबिलिटी असते, स्पेशल स्टॅबिलिटी असते. जेव्हा फिनॉल तयार होईल तेव्हा तो जास्त स्टेबल असेल. एकतर पहिलं रिझन काय असेल याचं, बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन and aromatic ring is stronger and shorter. Is stronger and shorter. आणि दुसरं काय असेल तर aromatic ring is stable due to resonating structures. aromatic ring
जे आहे फिनॉल फॉर्मेशन जेव्हा होईल त्यावेळी ते जास्त स्टेबल असेल एरोमॅटिक रिंगला असणाऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समुळे. प्लस द बॉन्ड बिटवीन एरोमॅटिक रिंग अँड ऑक्सिजन इट इज शॉर्टर अँड स्ट्रॉंगर. Therefore, phenols are obtained. Therefore, phenols are obtained in this reaction. कंपल्सरी आपल्याला या रिएक्शन मध्ये फिनॉल्स मिळतात. लक्षात आलं? याच्या पुढं एनिसोलचे रिएक्शन आहे. नेक्स्ट टाइप इज रिएक्शनचा टाइप जो आहे केमिकल प्रॉपर्टीचा, दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन अल्काइल अराइल इथर्स. त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रॉपर्टीज बघायचे? फर्स्ट वन इज रिएक्शन विथ हॅलोजन्स. सेकंड आहे रिएक्शन विथ फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन. या फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये दोन रिएक्शन्स आहेत, अल्कायलेशन रिएक्शन अँड असायलेशन रिएक्शन. आणि तिसरी रिएक्शन आहे रिएक्शन विथ नायट्रेशन म्हणता येईल. ही पहिली रिएक्शन आहे की हॅलोजनेशन. फर्स्ट रिएक्शन इज हॅलोजनेशन, रिएक्शन विथ हॅलोजन. दुसरी फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन, त्याच्यामध्ये अल्कायलेशन रिएक्शन आणि असायलेशन रिएक्शन. आणि तिसरी नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन रिएक्शन मध्ये रिएक्शन विथ नायट्रेटिंग मिक्सचर. एवढं आपल्याला 2-3 रिएक्शन फक्त स्टडी करायचं. त्यापैकी हॅलोजनेशनची जी रिएक्शन आहे ती रिएक्शन मध्ये काय होतं? एनिसोल अल्काइल अराइल इथर, एक अल्काइल ग्रुप आहे आणि एक अराइल ग्रुप आहे. इट रिएक्ट विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. Anisole, it react with halogen, that is bromine, in presence of acetic acid CH3COOH. What happens here? Here we get mixture of two products. हा एनिसोल आहे असाच राहतो, इथं काही फरक पडत नाही. Here bromine gets attached to one product it is obtained, that is bromine attached to ortho position, plus another product obtained in this reaction is हा एनिसोल ग्रुप आहे असाच राहतो. in this product bromine attached to para position. एका कंपाउंड मध्ये ब्रोमीन अटॅच्ड टू ऑर्थो पोझिशन, दुसऱ्या कंपाउंड मध्ये ब्रोमीन अटॅच्ड टू पॅरा पोझिशन. इट इज ऑर्थो ब्रोमो एनिसोल and it is para ब्रोमो एनिसोल. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एरोमॅटिक रिंग मध्ये किंवा बेन्झीन रिंग मध्ये ऑर्थो पोझिशन पेक्षा आणि मेटा पोझिशन पेक्षा
पॅरा पोझिशन ही जास्त स्टेबल आहे, कारण जे बल्की ग्रुप आहेत ते एकमेकांपासून लांब असतात. देअरफॉर दिस प्रॉडक्ट इट इज ऑब्टेन, म्हणजे पॅरा पोझिशनचं जे सबस्टिट्यूशन आहे, substitution in para position, this product is obtained in major quantity, while ortho position चा जो product आहे it is obtained in minor quantity. जो ortho position ला substitution चा product मिळतोय it is obtained in minor quantity, and para position च्या substitution चा जो product आहे it is obtained in major quantity. Because का major quantity मध्ये मिळतो? Because the substitution in para position it is most stable than ortho position and meta position. ऑर्थो आणि मेटा पेक्षा ही पोझिशन स्टेबल आहे. ओके, हे झालं हॅलोजनेशनच्या बाबतीत. हॅलोजनेशन मीन्स रिएक्शन विथ हॅलोजन. ओके, नाउ सेकंड रिएक्शन बघू आपण. Friedel-Crafts रिएक्शन. या फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये अल्कायलेशन रिएक्शन, फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन म्हणजे काय हे 11वीला तुम्हाला झालेलं आहे. फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये काय होतं तर इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप. इथं अल्कायलेशन रिएक्शनचं बघूयात आपण स्पेसिफिक. Introduction of alkyl group in aromatic ring. Aromatic ring in presence of anhydrous AlCl. इट इज द मीनिंग ऑफ फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन. फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन मध्ये काय होतं तर इंट्रोडक्शन म्हणजे अटॅच होतं, डायरेक्टली अटॅचमेंट. इंट्रोडक्शन मीन्स डायरेक्टली अटॅचमेंट. कोणाची डायरेक्टली अटॅचमेंट? अल्काइल ग्रुपची. कोणाशी होते तर एरोमॅटिक रिंगशी. म्हणजे एरोमॅटिक रिंगला जेव्हा अल्काइल ग्रुप डायरेक्टली अटॅच होतो अँड द रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, देन दिस रिएक्शन इज नोन ॲज फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन किंवा फ्रीडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. इथं आपण पर्टिक्युलर रिएक्शन बघू. एनिसोल OCH3 when it react with methyl chloride alkyl group, alkyl halide. This reaction takes place in presence of anhydrous AlCl3. This reaction takes place in presence of anhydrous AlCl3. What happens? The alkyl group, this, it is gets directly attached to this benzene ring at ortho position and at para position. We get here two products, mixture of two products. It is OCH3, CH3 plus आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काय असेल तर पॅरा पोझिशनचा जो कंपाऊंड आहे हा स्टेबल असल्यामुळे इट इज ऑब्टेन्ड इन मेजर क्वांटिटी अँड दिस कंपाऊंड ऑब्टेन्ड इन मायनर क्वांटिटी. आता या कंपाऊंडचं नाव कसं ठरवायचं तर आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारे ठरवता येतं. इथं ऑर्थो पोझिशन आहे, मिथाइल ग्रुप आहे. ऑर्थो मिथाइल एनिसोल किंवा पॅरा मिथाइल एनिसोल हे दोन कंपाऊंड असं लक्षात ठेवता येतं किंवा नाव तयार करता येतं. बट as compared to alkane, this compound is toluene. म्हणजे जर इथं हा ग्रुप नसेल तर this compound is toluene. हा कंपाऊंड कोणता आहे? टॉलिन. आणि या टॉलिनला हा सबस्टिट्यूट आहे असं कन्सिडर केलं जातं, कारण आपण IUPAC रूल प्रमाणे काय करतोय तर द कंपाऊंड किंवा हायेस्ट अल्काइल ग्रुप आपण शोधतो. त्यामुळं या कंपाऊंडचं नाव काय झालं तर हा टॉलिन आहे आणि टॉलिनच्या कंपॅरिझन मध्ये हा 1 नंबर पोझिशनला
इथं हा सॉरी हा जो कार्बन आहे इट इज पोझिशन नंबर 1 आणि इट इज पोझिशन नंबर 2. देअरफॉर इट इज पोझिशन नंबर 1 आणि 2 काय असेल 2 मिथॉक्सी मिथाइल आणि ऑक्सिजन ग्रुप. देअरफॉर इट इज 2 मिथॉक्सी 2 नंबर पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप. इट इज 2 मिथॉक्सी टॉलिन. हा जर नसेल तर हा टॉलिन होतो आणि टॉलिनच्या कंपॅरिझन मध्ये हा 2 नंबर पोझिशनला आहे. देअरफॉर इट इज 2 मिथॉक्सी टॉलिन आणि इट इज ऑब्टेन्ड इन मायनर क्वांटिटी. आणि हा काय असेल 1 2 3 4 4 नंबर पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप. फोर मिथॉक्सी टॉलिन. It is obtained in major quantity.